सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळालाय, तो घरी आलाय। सैफ आता सुरक्षित आणि सुखरूप आहे, पण सैफवरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेचे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सैफवर हल्ला करणाऱ्या शहजादला सैफच्या घरी नेऊन पोलिसांनी घटनेचं रिक्रिएशन केलं। यावेळी काही गोष्टी नव्यानं समजल्यात। एकूणच तपासात अधोरेखित झालेल्या त्या सुरक्षेतल्या त्रुटी, सैफ अली खान, करीना कपूर असे व्हीव्हीआयपी राहत असलेल्या बिल्डिंगला किती सुरक्षा होती किंवा ती सुरक्षा पुरेशी होती का, असे अनेक सवाल उपस्थित झालेत। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सैफ अली खानवर हल्ला नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पोलीस मोहम्मद शहजादला घेऊन रात्री 11:15 वाजता सैफच्या घरी पोहोचले। शहजाद सैफच्या शेजारच्या बिल्डिंगमधून जिने चढताना आणि उतरताना दिसत होता, मात्र तो सैफच्या घरात कसा घुसला या प्रश्नाचा शोध पोलीस घेत होते। सैफच्या घरी इलेक्ट्रिक लॉक आहे, मग चोर आतमध्ये कसा गेला असा प्रश्नही पोलिसांसमोर होता। रिक्रिएशन दरम्यान हाच प्रश्न पोलिसांनी शहजादला विचारला। यावेळी आपण एसीच्या खिडकीतून आत शिरल्याचं मोहम्मद शहजादनं सांगितलंय। आपण चपळ आहोत, त्यामुळे आपण छोट्या जागेमधूनही आत शिरू शकतो असं शहजादनं आधीच पोलीस तपासामध्ये सांगितलं होतं। सैफच्या घरी सैफवर हल्ला केल्यानंतर शहजाद पळून गेला आणि जवळच्याच एका गार्डनमध्ये झोपला। यानंतर वांद्र्यातल्या नॅशनल कॉलेज बस स्टॉपवरही थांबल्याचं शहजादनं रिक्रिएशन दरम्यान पोलिसांना सांगितलं। सैफवरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या त्रुटी समोर आल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे व्हीआयपी असलेल्या सैफ करीनाच्या घराला पुरेशी सुरक्षा नसल्याचं समोर आलंय। आता सैफ अली खानच्या घराच्या मागच्या बाजूला जाळ्या लावण्याचं काम देखील सुरू झालंय। सैफ करीना राहत असलेल्या सद्गुरू शरण सोसायटीमध्ये पोलीस तपासासाठी पोहोचले तेव्हा बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। सद्गुरू शरण बिल्डिंगसाठी 2 वॉचमन तैनात होते। ज्यावेळी घटना घडली त्यावेळी दोघेही वॉचमन झोपले होते। एका वॉचमननं तर बेसमेंटमध्ये बेड तयार केला होता। बिल्डिंगमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदणीसाठी रजिस्टर नव्हतं। बिल्डिंगमधले रहिवासी वॉचमन यांच्या संपर्कासाठी इंटरकॉम सुविधाही नव्हती। बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यासाठीचं गेट एंट्री ॲपही नव्हतं। सैफ अली खानच्या फ्लॅटसमोर CCTVही नव्हता। मुंबईसारख्या मोठ्या शहरातील हाय प्रोफाईल इमारतींना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असते। अशा इमारतींच्या गेटवर पूर्णवेळ सुरक्षा रक्षक तैनात असतात। या व्हीआयपी इमारतींमध्ये प्रवेशासाठी गेट एंट्री ॲप देखील असते। यासोबतच तुमच्या मोबाईलमध्ये QR कोड नसेल तर तुम्हाला या इमारतींमध्ये प्रवेश देखील मिळत नाही। इतक्या साऱ्या सुविधा उपलब्ध असताना देखील सैफ आणि करीनाच्या इमारतीमध्ये यापैकी एकही सुरक्षेची सुविधा उपलब्ध नव्हती। यावरनं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शहजाद हा सराईत गुन्हेगार असावा असा संशय पोलिसांना होता। शहजाद ज्यावेळी जिने चढला त्यावेळी त्याच्या पायात बूट नव्हते, मात्र जिने उतरताना त्याच्या पायात बूट होते। म्हणजेच जिने चढताना शहजादनं त्याचे बूट बॅगेमध्ये लपवून ठेवले होते। या सगळ्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी मोहम्मद शहजादला सैफच्या घरी नेऊन रिक्रिएशन केलं। एखादी गुन्हेगारी घटना कशी घडली, त्याचा घटनाक्रम कसा होता, आरोपी त्यावेळी कुठे कुठे गेला, यावरून पोलिसांना गुन्ह्यासंदर्भातले पुरावे शोधायला मदत होते। तसंच आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेल्यामुळे प्रत्यक्ष घटना कशी घडली याचा सविस्तर घटनाक्रम समजायला मदत होते। 16 जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला झाला। सुदैवानं सैफ या हल्ल्यातून बचावला आणि तो सुखरूप आहे। मात्र सुरक्षेच्या बाबतीत गाफील राहू नये, सगळ्यांसाठीच हा मोठा धडा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।